हा डायरेक्ट माल येतो, हा पाम तेल टाकलेला माल, हे लोक मलाई बर्फी म्हणून विकतात. हा आलेला मावा किधर है? वो मावे का ये किधर है? बोरिया किधर है मावे की? नीचे पड़ी थी ना, खाली कर दी. नाही, हे डायरेक्ट घेऊन हे लोक डायरेक्ट याला मिल्क केक म्हणून विकतात याला. यही मिल्क केक आहे. यही मिल्क केक आहे. याच्यावर शुद्ध भाषेमध्ये पाम तेल लिहिलंय आणि हे लोक इथे मिल्क केक म्हणून विकतात. आता पेढा, हा कुठला पेढा आहे? गुजरातच्या माव्याचा पेढा बनतो डायरेक्ट. ते खाली पडलेलं आहे, घेऊन ये ती गोणी, घेऊन ये खाली पडलेली. एसपी की पुरी क्या है? स्पेशल पाम तेल डाला हुआ. आता बनता कैसे पेढा? आता या लोकांचे मला सांगा, इथे हे पहिली गोष्ट पत्रा शेड आहे, याच्यात परवानगी कशी मिळाली? एक. दुसरी गोष्ट, या लोकांच्या काय ते सगळं काय झालेलं आहे का? किधर से बनता हा, किधर है मावा? मावा तो यूज कर दिया ना, पॅकिंग या गोण्या आहेत, या गोण्या आहेत. कलर बघ, ते बघ तिकडे बघ. ते कलरच्या फोटो कलर बघ तिथे, कलर बघ. नहीं वो नहीं पीछे का भी लो. वो भी दो हाथ में. त्याच्यावर लिहिलेलं आहे हायड्रोजनेटेड ऑइल, केसरी पाम ऑइल, रिफाइंड पाम ऑइल. पाम ऑइल घातलेला कधी पेढा बघितला का आयुष्यात कोणी? कंटेंट चेंज कर पूर्ण. तो क्या तुम लोग सैंपल क्या हो गया? वो क्या आ गया? मैं कौन सा पेड़े के लिए आया था? हाँ, तो मैं तभी तुम लोगों को तो बंद कर दिया था ना. तुम लोग अभी भी कैसे चालू करने का दिया था? शुरू उन्होंने चालू करने दिया तुमको? चालू करो पत्रा शेड में. नहीं मेरे को बताओ. सुनो ना, बोल दिया चालू करने के लिए, बोल दिया. त्याला फोन करा, त्याला बोल तुमचं नाव घेतो, तो बोलतो चालू करो करके. रिफाइंड पाम ऑइल. एप्लीकेशन लिख के दिया था हम लोगों ने. लिखे दिया कुछ? नहीं, हमने एप्लीकेशन लिख के दिया था. आपका एप्लीकेशन का दूसरा कॉपी तो कलर वाला प्रोडक्ट किती? बस तो कलर तो बघ ना, तो कलर. प्रोडक्टच घेऊन डायरेक्ट. ती बाटली बघितली का ते कलरची? कुठली? अरे बापरे. तो कलरचा फोटो घेतो बघा. आता तू लोक आता 1 मिनिट थांब ना, ये तू डायरेक्ट घे ना. हे तू हात नको लावू. ती मागे मागचे. अरे पूरा ही उठा, सब कलर जात नाही, पूरा ही उचलते. हा कोणता ना हा बोलतो तुम्ही परमिशन काय? नाही ते बाटलीत काय? ये रोज कलर की रोज कलर बॅग. कलर तो बैन है ना. कलर तो डालने का नहीं बोलता है पब्लिक. कुठल्या कंपनीचा बघ काय? नंदी ब्रांड. अरे पैक होते हैं याद आला कि इसका किधर नंदी ब्रांड है? इसका दूसरा कोड मेरे पास पड़ा है ना, मैं दूसरा पता. ये क्या है? बॉटल काय? नंदी स्काय बटर. मुळात काय आहे की आम्हाला इथले स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली होती की इकडे रहिवासी भागामध्ये पेढे बनवण्याचं काम सुरू आहे आणि हे लोक नकली माव्यापासून पेढे बनवत आहेत. तेव्हा आम्ही इकडे जेव्हा बघायला आलो तेव्हा अक्षरशः एका घरामध्ये जिथे पत्र्याची शेड मारलेली अशा ठिकाणी हे लोक पेढे बनवत आहेत आणि गुजरातवरनं जो नकली मावा येतो ज्याच्यावरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हा पाम ऑइलपासून बनवलेला आहे. या पाम ऑइलपासून हे लोक जो काही पदार्थ बनवत आहेत त्याला हे लोक मिल्क केकच्या नावाने विकतात. म्हणजे ऑलरेडी गुजरातवरनं गुजरातवरनं हा मावा येतो, नकली मावा, ज्याच्यावरती पाम ऑइल असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. तो सुट्टा करतात, त्याचे छोटे छोटे पीसेस करून हे इकडच्या लोकल मार्केटमध्ये मिल्क केकच्या नावाने हे लोक विकत होते आणि हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. लोकांच्या आयुष्याशी खेळण्यासारखा प्रकार आहे. आत्ताच आम्हाला जेव्हा मी अधिकाऱ्यांशी त्या बोललो तेव्हा त्यांनी 15 दिवसापूर्वी कारवाई केल्याचं सांगितलं आहे. परंतु कारवाई केल्यानंतर सुद्धा सर्रासपणे जर हे सगळं सुरू असेल तर या कारवाईला काय अर्थ आहे? आणि तुम्ही जर इकडे बघितलं असाल तर इकडे कलरचा सुद्धा वापर करण्यात येत आहे, हायजीनही कुठली पाळण्यात येत नाही आहे. आणि हा जो काही सगळा प्रकार आहे, जवळजवळ आता उद्या रक्षाबंधन आलेलं आहे आणि 1000 किलो माल इकडे तयार आहे. मग FDAने नक्की काय कारवाई केली? आणि हा जो काही इकडे पाम ऑइल त्याच्याबरोबर अनेक केमिकल्सने युक्त असा जो काय मावा होता, नकली मावा जो गुजरातवरून आलेला आहे, त्याचा वापर करून हे लोक त्याच्यापासून सुट्टे मावा केक बनवून विकत आहेत. लोकांच्या आयुष्याशी आज खेळण्याचा हा प्रकार सुरू आहे. मी FDAकडे याची रितसर तक्रारसुद्धा करणारच आहे आणि मी त्या संबंधित अधिकाऱ्याशी फोनवरती या संदर्भात बोललो आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही 15 दिवसापूर्वी कारवाई केली होती, परंतु कारवाई करूनसुद्धा जर अशा प्रकारे सुरू असेल तर याची नक्कीच मी FDAचे कमिशनर
जे तुकाराम मुंडे साहेब आहेत, जे सध्या एकदम सर्वत्र रेड मारत आहेत आणि लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या जे काही आस्थापन आहे त्यांच्यावर कारवाई करत आहेत, त्यांच्याकडे या संदर्भात नक्कीच लेखी तक्रार करणार की जर एफडीआयने खरंच कारवाई केली तर इकडे 1000 किलो माल आत्तासुद्धा तयार आहे आणि गणपती येत आहेत, त्याच्या पुढचे सगळे फेस्टिवल आहेत. तर तुम्हीच विचार करा की किती मोठ्या प्रमाणामध्ये हा भेसळयुक्त जो मावा आणि त्याच्यापासून तयार झालेला मिल्क केक लोक खातील आणि त्यांच्या आरोग्याला किती धोका निर्माण होईल, हा आता लोकांनीच विचार करायचा प्रश्न आहे.